सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र आपण अनेक ठिकाणी पाहतोय की ओढे नाले नद्या तुडुंब भरून वाहत असल्या तरी मात्र काही ठिकाणी अति पाऊस म्हणजे 2 ते 3 वेळा पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामाच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। सध्या आपण बार्शी तालुक्यातील पांगरी या ठिकाणी आहोत आणि पांगरी या ठिकाणी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि कांदा लागवडीचे जे अति पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे। कारण कांदा हे पीक आहे ज्याला मोठ्या प्रमाणावर शेतकरी खत पीक बियाणे याचा वापर करून हे पिकवत असतो आणि कुठेतरी दिवाळीच्या तोंडावर आपलं हे जे पीक आहे ते घेत असतो। मात्र असं असलं तरी गेल्या 4 महिन्यापासून झालेल्या पावसामुळे कुठेतरी शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी आहे तो मेटाकुटीला आलेला आहे। कारण जर एकरी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही म्हणावी तशी निसर्गाने साथ न दिल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचं दुखणं वेगळं आहे। काय वाटतं? हो, अति पावसामुळं कांद्याचं पूर्णतः आमचं नुकसान झालेलं आहे। तरी सरकारनं आम्हाला तातडीची आणि जास्तीत जास्त मदत द्यावी ही सरकारकडे आमची भूमिका आहे। काय पेरलं होतं? सोयाबीन पेरले, उडीद तर आमचा पाण्यातच आहे। बरं, काढा आलेला उडीद तर आता त्याच्या शेंगा काढता आम्ही चिखलात तर त्याच्या शेंगा गळून चाललेत। बरं, म्हणजे ते 100% गेल्यातच जमा आहे, तरी पण आम्ही काढतो त्याला तसंच। प्रामुख्याने पाहतोय की काढलेले आलेले पिकं असतात त्या बाबतीतही आजही शेतकरी कुठेतरी नैराश्यात आहे। वा काय पाऊस पाणी शेती कसं करायचे? पाऊस आता काय जशी आहे तशी करायची, आता काय त्याला इलाज नाही। आता बरं, काय आता एवढंच, आता काय काय येईन तेवढंच पीक घेणे, शेतकऱ्याने आपलं सरसंकट काय द्यायचं ते द्यावं आपलं। बरं, होता होईन तेवढं जास्त मदत द्यावी एवढी शेतकऱ्याची अपेक्षा आहे। 4 महिन्यापासून पाऊस आहे। किती पाऊस आहे? आता 4 महिन्यापासून चालूच आहे, तर आता काय त्याला आपल्याला काय करता येते का? निसर्गाच्या पुढे कोणालाच काय करू शकत नाही आपण। बरं, हां, तरी शेतकरी लढतो की आता काय लढणं भागच आहे, ती काय शेतकऱ्याचा धर्मच आहे म्हणायचं काम आहे, याशिवाय काही तर आहे का काय? बरं, हां, तेवढं शेतकरी म्हणून जगणं चांगलं आहे का कसं आहे? आता चांगलंच म्हणायचं, मार्गच नाही ना दुसरा काय। बरं, मार्ग असता तरी काय म्हणजे मार्ग करतो माणूस, मार्गच नाही तर शेतीशिवाय तर मार्ग नाही। बरं, मग आता मार्ग समजेनीच कुठं शोधायचा म्हणल्यावर मार्ग जमणार आहे का? हां, मग आपला हाही धर्म आपला शेतकऱ्याचा शेतकरीच। बरं. हां, किती जणांचं कुटुंब आहे? 5 जणाचं आहे। बरं, 5 जणांचं आणि काय कशावर चालतं? हे असंच आपलं शेतीवरच आता। बरं, हां, जेवढं येईन तेवढंच आपलं घ्यायचं आता जरा। गेलं की आता दिवाळी आता गेले तर आता काय ती काय गेलेलं काय कोणाला काही म्हणता येत नाही ना, काय नाही। आता सरकारला तेवढी आहे विनंती, बरं, होता होईन तेवढी आपली काय दिवाळी मदत देणे। आता दिवाळी काय ते आली तरी काय दिवाळी सारखी येणार आहे जाणार आहे, बरं, ती काय आता आपल्याला ही काय चुकीचं आहे का? मग आलं तर दिवाळी करावी म्हणून आलं तरच करायची, नाही आलं तर बसायचंच आपलं। ह्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत। किती जरी लपवायचा प्रयत्न केला तरी आपले जे दुःख आहे ते कुणाला सोबत वाटावं, कारण सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही, प्रशासन पंचनामे करत नाही। पंचनामे केले तर मदत किती मिळेल याची त्यांना शाश्वती नाही आहे। त्यामुळे अशा सगळ्या फेऱ्यामध्ये शेतकरी सोलापूर जिल्ह्यातला अडकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मायबाप राज्य सरकारने यांना थोडी का होईना मदत करावी अशीच अपेक्षा तरी शेतकरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बार्शी, सोलापूर।